जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील बिटकॉईन शेअर मार्केट व महादेव ॲप यांसारखी करोडो घोटाळ्यांची व सर्वसामान्य गुंतवणूकदारांना करोडाचा गंडा घालण्याची प्रकरणं ताजी असतानाच पुन्हा जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील समर्थ क्रॉप केअर या कंपनीमार्फत गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे। अनेक गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम समर्थ क्रॉप केअर या इन्व्हेस्टमेंट कंपनीने केले आहे। पुणे, अहिल्यानगर, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातील 40 ते 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 10 महिन्यात दामदुप्पट करून देतो या बोलीवर या कंपनीने घेतली आणि त्यानंतर सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये या गुंतवणूकदारांना काही पैसे देण्यात आले, परंतु त्यानंतर मात्र कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे कारण सांगून या गुंतवणूकदारांचे पैसे देणे बंद करण्यात आले। समर्थ क्रॉप केअरचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत गवळी यांनी हा संपूर्ण प्लॅन रचला। काय आहे हे प्रकरण ते पाहूयात। 10 महिन्यात दामदुप्पट म्हणजे ही पॉन्झी स्कीम आहे। पॉन्झी स्कीममध्ये जुन्या गुंतवणूकदारांना पैसे परतावा दिला जातो, परंतु कधी जेव्हा नवीन गुंतवणूकदार गुंतवणूक करतात त्यावेळेला जुन्या गुंतवणूकदारांना हा परतावा दिला जातो। पण जेव्हा नवीन गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याचं प्रमाण कमी करतात, गुंतवणूकदार कमी येतात, त्यावेळेला जो संस्थापक आहे तो अडचणीत येतो। याने प्रशांत गवळी याने अक्षरशः कृषी अधिकारी म्हणून, कृषी आयुक्त म्हणून वावरत होता। हे प्रकरण पोलिसात गेलं। ही संपूर्ण माया गोळा केली आणि संपूर्ण माया गोळा करून या ठिकाणी जे इन्व्हेस्टमेंट करतायत त्यांना काहीतरी स्टार्टअप दाखवायला पाहिजे, काहीतरी बिझनेस दाखवायला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्याने नारायणगाव येथे कुकडी कॉलनीच्या पुढे 2 झाडीजवळ प्रशांत गवळीने गो फार्मिंग नावाचा स्टार्टअप सुरू केला। फळे, भाजीपाला या शेतमालावरती प्रक्रिया करून या ठिकाणी ती एक्सपोर्ट इम्पोर्ट केली जातील अशा स्वरूपात शेतकऱ्यांना भुरळ पाडली गेली। शेतकऱ्यांना येथे बोलवण्यात गुंतवण्यात आले। शेतकऱ्यांना हा प्रोजेक्ट दाखवला गेला आणि हा प्रोजेक्ट पाहून शेतकऱ्यांनी आपले पैसे अगदी कुठलीही चौकशी न करता प्रशांत गवळीच्या ताब्यात दिले। या उद्घाटनासाठी जुन्नर आंबेगाव येथील अनेक मान्यवर बडे नेते या ठिकाणी उद्घाटनाला आले होते। नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी गो फार्मिंग किंवा समर्थ क्रॉप केअर ज्यामध्ये आपली लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट सुद्धा केलेली आहे, परंतु फसवणूक झाल्यामुळे आज हे संपूर्ण गुंतवणूकदार चक्रा मारताना दिसत आहे। बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये गवळी याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। प्रशांत गवळीला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिली। सध्या तो कोठडीत आहे, परंतु गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे।